शेतकऱ्यांना शेतापर्यंत जाण्यासाठी रस्ते तयार करून देण्याची योजना महसूल विभागाने आखली होती आणि त्यानुसार शेतापर्यंत पांधन रस्ते तयार करून देण्याची योजना सुद्धा कार्यान्वित करण्यात आली. वर्धा देवळी तालुक्यातील अंजी अंदोरी या परिसरामध्ये असणारे हा जो रस्ता आहे तो मात्र पहिल्याच पावसात वाहून गेलेला आहे. पिंपळगाव लुटे अंजी मार्गावर असणारा हा जो रस्ता आहे तो 1 महिन्यापूर्वीच 10 लक्ष खर्च करून तयार करण्यात आलेला आहे. आणि या रस्त्याची जी अवस्था पाहिली तर कालच्या पावसामुळे हा रस्ता अशा पद्धतीने वाहून गेलेला आहे. रस्त्यावरील जे पायऱ्या ज्या आहेत त्या उघड्या पडलेल्या आहे आणि त्यामुळे या ठिकाणावरून जा ये करणं सुद्धा कठीण झाल्याचं एकंदरीत दिसून येतं. आपल्यासोबत काही शेतकरी आहेत ज्यांनी हे काम होताना बघितलं आहे. दादा, काय सांगाल, कशा पद्धतीने हा रस्ता तयार करण्यात आला? रस्ता व्यवस्थित झालेला नाही. एका ठिकाणी पूल बनलेला आहे, एका ठिकाणी पायऱ्या टाकून आहे. नाल्या व्यवस्थित नाही झाल्या आहे, कुठं नाल्या केल्या आहे, कुठं नाही केल्या आहे. मुरुम कमी झालेला आहे. आताच गार्डन झालं, पुढं तर जाता येत नाही या रस्त्याने. मग आम्ही जायचं कुणीकडून, हा प्रश्न आम्हाला पडलेला आहे. काय सांगाल काका, जनावरांना जाण्यात सुद्धा अडचण होतं? बैल बंडी सुद्धा जाऊ शकत नाही त्या रस्त्याने. अ, बैल रिकामा बैल सुद्धा जाऊ शकत नाही. नाले जाऊन पळाजोगती गती आहे. तर माणसाला का जाता येईल त्या रस्त्यानं? किती दिवसापूर्वी हे बांधकाम झालं, काय सांगा? हे बांधकाम 1 महिन्यापूर्वी झालेलं आहे आणि 1 महिन्यापूर्वी झालेलं असलेलं तरी पण बांधकाम अपुरं करण्यात आलेलं आहे हे. आणि आता या पहिल्या पाण्यामध्येच हा रस्ता फुटलेला आहे. पूर्ण नाल्याचं पाणी रस्त्याहून वाहत आहे आणि ढोले जिथे टाकले आहे तिथून पण फुटत आहे. आणि आमची एकच मागणी आहे की ह्या रस्त्याची सुधारणा करून द्यावी व आम्हाला शेतकऱ्याला जाण्यासाठी सुलभ रस्ता व्हावा, हीच आमची इच्छा आहे. नक्कीच 10 लक्ष खर्च करून हा रस्ता तयार करण्यात आला. मात्र हा जो हे जे काम जे आहेत ते निकृष्ट दर्जाचं झालं असल्याची तक्रार या शेतकऱ्यांकडून केली जात आहे. नरेंद्र माते, न्यूज 18 मराठी, अंजी अंदोरी, वर्धा.